श्री स्वामी समर्थ 999 या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण अंगारकी संकष्टी म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व बघणार आहोत. अंगारकी संकष्टी म्हणजे हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेश यांची उपासना करण्यासाठी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते. प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी येते, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी असे म्हणतात. अंगारकी म्हणजे मंगळ ग्रह म्हणून या दिवशी व्रत आणि पूजा केल्यास विशेष पुण्य मिळते असे मानले जाते. अंगारकी संकष्टीचे महत्त्व: या दिवशी उपवास करून गणपतीची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे नष्ट होतात. इतर संकटांपेक्षा अंगारकी संकष्टीची पुण्य अनेक पटीने अधिक मानली जाते. अंगारकी संकष्टीची कथा: पूर्व एक महान ऋषी होते. अंगारकी भक्तिभावाने भगवान गणेशाची उपासना करत असत. त्यांनी कठोर तपस्या केली आणि अनेक वर्षे उपवास करून गणपतीचे ध्यान केले. एक दिवस त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान गणेश त्यांच्या समोर प्रकट झाले. गणेशजी म्हणाले, हे अंगारका ऋषी, मी तुझी भक्तीने अत्यंत प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय हवे आहे? ऋषीने नम्रपणे सांगितले, हे गणराया, माझी एकच इच्छा आहे की ज्या दिवशी माझ्या नावाने ही चतुर्थी येईल त्या दिवशी जो कोणी भक्त तुझी पूजा करेल त्याचे सर्व दुःख आणि संकटे दूर व्हावेत. भगवान गणेश म्हणाले, तथास्तु. आजपासून मंगळवारी येणारी संकष्टी अंगारकी संकष्टी म्हणून ओळखली जाईल. या दिवशी माझे व्रत करणाऱ्यांना विशेष आशीर्वाद मिळते. तेव्हापासून अंगारकी संकष्टीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. अंगारकी संकष्टी ही केवळ व्रत नाही तर श्रद्धा, संयम आणि भक्ती यांचे प्रतीक आहे. या दिवशी मनापासून श्री गणेश यांची पूजा केल्यास जीवनातील अडचणी दूर होऊन सुख समृद्धी प्राप्त होते. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये श्री गणेश लिहा. धन्यवाद. आता भेटूया पुढच्या कथेमध्ये.